विरारच्या डोंगरपाडा इथं 40 वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळलाय। या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झालेत। त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय। या 40 वर्ष जुन्या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत होते। वसई विरार शहर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं। वसई विरार शहरामध्ये धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। दुर्घटना विरारची ताजी असतानाच आता विरारच्या पश्चिमेकडील डोंगरपाड्यामध्ये एक इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडलेली आहे। एकदा पाहिलं तर ही श्री गणेश अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती एक कुटुंब राहत होतं। त्या घराचा जो स्लॅब आहे तो कोसळलेला आहे आणि याच्यामध्ये 4 घरातील कुटुंब आहे ते किरकोळ जखमी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर ही जी गणेश इमारत आहे ही 40 वर्ष जुनी असल्याचे बोलले जात आहे आणि या इमारतीला महानगरपालिकेने आतापर्यंत 3 वेळा नोटीस दिले आहेत। या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन जवान या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी पूर्ण कुटुंब असेल, पूर्ण इमारतीमध्ये राहणारे कुटुंब असेल त्यांना सर्वत्र खाली केलेलं आहे। या ठिकाणी आमदार इथे स्थानिक नगरसेवक यांनी देखील भेट दिलेली आहे। एकंदर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आता धोकादायक आणि आता धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। महानगरपालिकेने ठोस कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केलेली आहे। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, विरार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।